हॅलो एव्हरीवन, ब्रायडल सीझन स्टार्ट झालेला आहे आणि डॅनी भाईच्या अंदाजामध्ये झटपट पटापट आपली वॅनिटी कशी भरायची चला तर मग बघू। सगळ्यात आधी मी एका पाऊचमध्ये क्लिन्झर, टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर, कलर करेक्टर अशा वस्तू भरून घेतलेल्या आहेत, जेणेकरून मी जेव्हा वॅनिटी बॅग ओपन करेन तर मला सगळ्यात आधी हा पाऊच मिळेल। त्याच्यासोबतच एका छोट्या पाऊचमध्ये माझे फाउंडेशन्स, कन्सीलर, ब्लश, त्याच्यानंतर ड्युरालाईन अशा छोट्या मोठ्या गोष्टी कॅरी केलेल्या आहेत आणि छोटा पाऊच असल्या कारणाने माझ्या वस्तू जागच्या हलणार नाहीत आणि त्यांना नुकसान होण्याची शक्यता कमी आहे। त्यासोबतच नेक्स्ट पाऊचमध्ये आपले जे काही पॅलेट्स असतात, म्हणजे कन्सीलर पॅलेट, लिपस्टिक पॅलेट किंवा शिमर पॅलेट, त्याच्यानंतर आपल्याला लेन्सेस, ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि सोबतच एक सॉफ्रामॅसिन क्रीम देखील घेतलेली आहे। म्हणजे देव न करो काही चटका वगैरे लागला तर आपल्याकडे त्या गोष्टी असणं देखील गरजेचं आहे, कारण फक्त मेकअप आर्टिस्ट असून चालत नाही, तुम्हाला इतर सगळ्या गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। बघू शकता, त्यासोबतच मी कॉम्पॅक्ट आणि एक स्प्रे, पावडर पफ हे सगळं कॅरी केलेलं आहे। त्यानंतर आपले टूल्स हे आलेच, म्हणून एक ब्रशसाठी एक स्टँड कॅरी करा, म्हणजे ब्रश घेतला आणि जागेवर परत ठेवला जेणेकरून आपला ब्रश इकडे तिकडे हरवणार नाही। त्यानंतर आपल्या आय पॅलेट्स, ब्लेंडर ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित सेट करून माझ्या वॅनिटी बॅगमध्ये भरते, म्हणजे काही विसरायला नको आणि ऐन टायमाला काही राहायला नको। त्यानंतर वॅनिटी बॅग भरताना सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे जे प्लेट्स आहेत, पॅलेट्स आहेत ते पाऊच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती CTMचे प्रोडक्ट ठेवायचे। नंतर साईडला तुम्ही फाउंडेशनचं पाऊच ठेवू शकतात, ब्रश कॅरी करू शकतात, साईडला जागा असते तिथे तुम्ही तुमचे आय पॅलेट्स उभे करून ठेवू शकता। त्याच्यानंतर तुम्ही तिथे तुमचे ड्राय टिश्यू, वेट टिश्यू ठेवू शकता। अशा पद्धतीने तुमची मेकअप वॅनिटी बॅग रेडी आहे। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।